आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळे पंकजा मुंडेंचा पराभव, TV9 मराठीच्या मुलाखतीत सुरेश धस यांचा आरोप। तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का, अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांना कसलं फ्रस्ट्रेशन आलंय, खासदार संजय राऊतांचा सवाल। अजित पवारांनी मतदारांचा अपमान केला, अजित पवारांनी माफी मागावी, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांची मागणी। एकनाथ शिंदेंनी आमदार संजय गायकवाड यांचा राजीनामा घेतला पाहिजे, गायकवाड यांनी मतदारांबाबत केलेलं वक्तव्य गंभीर, राऊतांची टीका। मतदार राजाच्या जीवावर आपण सत्तेत येत असतो, मतदारांना असं संबोधणं चुकीचं, ते असं का बोलले त्याबाबत पक्षनेते त्यांच्याशी चर्चा करतील, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाचा कोणताही तिढा नाही, अजित पवार परदेशात होते त्यामुळे चर्चा झाली नाही, आता ते आलेत, परत चर्चा होईल, चंद्रशेखर बावनकुळे यांची पालकमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया। चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार हे जवळपास निश्चित, बावनकुळे यांच्या कार्यालयासाठी रवी भवन इथल्या 11 नंबरचा बंगला राखीव। मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार, नेवासा इथल्या सत्कार समारंभात राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। उप बनलेल्या शिंदेंनी 2 बंगले ताब्यात ठेवले, फडणवीसांनी उप असताना सागर बंगल्यासह आणखी एक बंगला ताब्यात ठेवला होता, सामनातून टीका। ही उधळपट्टी शीशमहल प्रकरणापेक्षा मोठी आहे, सामनातून हल्लाबोल।